सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एषा ब्राह्मीस्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमोहिती स्थित्वा समन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण श्रीमद भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यातील ज्ञानेश्वरी चिंतनातील हा द्वितीय अध्यायातील 72 क्रमांकाचा श्लोक म्हणजे समारोपीय श्लोकाचा आज आपण प्रारंभ करत आहोत। या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना, ही ब्रह्मस्थिती प्राप्त झालेल्या पुरुषाची स्थिती, ही स्थिती प्राप्त झाला असता मोह होत नाही आणि अंतकाळी देखील या स्थितीत होऊन साधक ब्रह्मानंदापर्यंत पोहोचतो। जो साधक आहे, साधकाला ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर, कोणती स्थिती? एषा ब्राह्मी स्थिती पार्थः, ही ब्राह्मी स्थिती प्राप्त झाल्यानंतर तो ब्रह्माला प्राप्त झालेल्या मनुष्याची ही स्थिती आहे, ब्राह्मी स्थिती। आणि अहंकार रहित झाल्याने जेव्हा व्यक्तित्व नाहीसं होतं तेव्हा त्यांची स्थिती आपोआप ब्रह्मरूप होते। अरे, जोपर्यंत या जड तत्वाचा आपण अहंकार धारण केलेला आहे तोपर्यंत बंधन आहे। आणि ज्या दिवशी तुमच्या ठिकाणी असणारा कर्तृत्व भोक्तृत्वाचा अहंकार संपून जाईल आणि अहंकार रहित तुमचं जीवन होईल, त्या दिवशी असं समजायचं की तुम्ही ब्राह्मी स्थितीला प्राप्त झाले आहे। त्या महापुरुषाचं जीवन जे आहे ते निस्पृह झालेलं आहे। त्या महापुरुषाचं जीवन जे आहे ते निर्मम झालेलं आहे। त्या महापुरुषाच्या जीवनातून मोह, माया, आसक्ती ह्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या आहे। आणि जोपर्यंत तो मोहासक्त आहे, जोपर्यंत तो कशा तरी आसक्ती धरून बसलेला आहे, जोपर्यंत मी माझं कर्तृत्वाचा अभिमान आहे, अहंकार आहे, तोपर्यंत या स्थितीला तो प्राप्त होऊ शकत नाही, तोपर्यंत तो स्थितप्रज्ञ म्हणून ओळखला जाऊ शकत नाही। म्हणून ब्राह्मी स्थिती जी आहे, ही ब्राह्मी स्थिती त्यावेळे प्राप्त होईल ज्या वेळेस तो या सगळ्याच्या बाहेर येईल, तो निर्मम होईल, निरहंकार होईल, निस्पृह होईल। अशा पद्धतीने ज्यांचं जीवन असेल तो व्यक्ती स्थितप्रज्ञ अवस्थेला प्राप्त होईल। कारण साधकाच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत तो साधक आहे तोपर्यंत साधक त्या गोष्टी घालवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो। आणि सामान्य जीव जो आहे, जो मोक्ष इच्छा करत नाही, अज्ञानी आहे, असा जीव मात्र या संपूर्ण जड तत्वाला आपलं म्हणून किंवा हे सगळं माझं म्हणून त्याच्यामध्ये गुंतून जातो। म्हणून
जोपर्यंत त्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा, भोक्तृत्वाचा, शरीराचा हे अहंकार आहे तोपर्यंत मोह जाणं शक्य नाही. ज्या दिवशी त्याच्या ठिकाणचा शरीराचा सुद्धा अहंकार निघून जाईल, या शरीराविषयी असणारी आसक्ती सुद्धा निघून जाईल, त्यावेळेस निश्चित तो ब्राह्मी स्थितीला प्राप्त होईल, ब्रह्मस्थितीचा तो अनुभव घेईल. आणि म्हणून हा मोह गेला पाहिजे. अरे जर आपण विचार केला तर बाह्य मोह जाणं किंवा सगळ्या स्वैर्याविषयी यांच्याविषयी असणारा मोह जाणं, धनाविषयी मोह जाणं, कदाचित ह्या गोष्टी घडू शकतील. परंतु स्वतःच्या शरीराच्या संबंधाने जो आपण मोह धारण करून बसलेलो आहे, स्वतःच्या शरीराच्या विषयी जो आपल्या अंतःकरणामध्ये मोह आहे, त्या मोहामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला बंधन प्राप्त होतं. आणि जे महापुरुष असतात, जे स्थितप्रज्ञ पुरुष असतात, ते मात्र या मोहाच्या पलीकडे गेला. शरीराचा सुद्धा त्यांना मोह नसतो. जसं मी तुम्हाला सांगितलं काल की देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. कोणत्याही काळामध्ये त्यांच्या स्थितीमध्ये बदल होत नाही, त्यांच्या स्थितीमध्ये फरक पडत नाही. कारण त्यांची अवस्था जी आहे ती अवस्था अशा पद्धतीने झालेली असते. आणि नंतर सांगतात की जो साधक आहे, एखादा साधक साधना करत आहे आणि साधना करत असताना आयुष्यभर त्याला जी काही ब्राह्मी स्थिती आहे, जी काही ब्रह्माची अनुभूती आहे, ती अनुभूती त्याला प्राप्त झाली नाही. परंतु अंतिम काळात जरी त्याला ब्रह्मस्थिती प्राप्त झाली, ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली, तरीही तो साधक मोक्षापर्यंत पोहोचतो किंवा त्याला मोक्षाचा लाभ होतो. वास्तविक पाहिलं तर जीवनामध्ये मोक्ष हा जो आहे तो मोक्ष जिवंतपणेच मिळवण्यात आनंद आहे. कारण याच देहाने त्या सुखाची अनुभूती आपल्याला घ्यायची आहे, या शरीराने त्याची अनुभूती आपल्याला घ्यायची आहे. म्हणून परंतु तरीही सुद्धा भगवंत सांगतात की नाही त्याच्याकडून घडलं, परंतु प्राण उत्क्रमणाच्या वेळी, प्राण जायच्या वेळेस जरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी ही अवस्था प्राप्त झाली, तरीही सुद्धा तो ब्राह्मी स्थितीला प्राप्त होईल, तो मोक्ष अवस्थेला प्राप्त होईल, मोक्ष स्थितीला प्राप्त होईल. अरे तुकाराम महाराजाने सुद्धा म्हटलं आहे, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आम्ही हा अट्टहास, हा परमार्थ, हे सगळं कशासाठी केलं की शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट म्हणजे काय? अंतकाळामध्ये भगवंताचं स्मरण राहावं. कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तरी त्याच्या सुखा पार नाही. अशा पद्धतीने मला असं वाटतं अभंग आहे, अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा, ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव येतं किंवा भगवंत स्वतः म्हणतात अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, की जो माझं अंतकाळी स्मरण करतो तो मुक्त होतो. म्हणून अशा पद्धतीने साधना करत असताना आपण भगवंताकडे हीच प्रार्थना करायची की देवा, साधना माझ्या जीवनामध्ये घडत असताना शेवटच्या काळामध्ये या जडाचं, संसारिकाचं किंवा कुठल्याही प्रकारचं आसक्तीत मला गुंतू नको, तर तुझं स्मरण मला घडावं, कशाचीही आसक्ती मला घडू नाही, केवळ तुझं स्मरण घडावं. अशा पद्धतीने भगवंताला प्रार्थना करायची. आणि म्हणून अशा पद्धतीने या श्लोकाचं चिंतन आहे. आता माऊली काय म्हणतात ते आपण बघू. माऊली म्हणतात, हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जी अनुभवी ती निष्काम, ते पावले परब्रह्म अनायासी. अशा प्रकारची ब्रह्मस्थिती अमर्याद आहे. जे निष्काम पुरुष या स्थितीचा अनुभव घेतात ते अनायासे परब्रह्माशी एकरूप होतात.
ही जी ब्रह्मस्थिती आहे ती अमर्याद आहे. अरे अमर्याद कशाला म्हणतात? जिला मर्यादा नाही अशी अमर्याद. ज्याला मर्यादा आहे त्याला मर्यादित म्हणतात. अरे आपलं जीवन जे आहे ते आपलं जीवन एका मर्यादेमध्ये बांधलेलं आहे. परंतु जो ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेला महापुरुष असतो, निष्काम पुरुष असतो, जो या स्थितीचा अनुभव घेतो, तो मात्र अनायासाने परब्रह्माशी काय होऊन जातो? एकरूप होऊन जातो. तो कुठल्याही मर्यादेमध्ये गुंतत नाही. त्याची स्थिती जी आहे ती परब्रह्म स्वरूप झालेली असते. तो त्या स्थितीचा अनुभव घेतो. काय करतो? तर त्या स्थितीचा अनुभव घेतो. परंतु यासाठी काय म्हटलं आहे की निष्काम पुरुष, की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सकामता नाही, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काही मिळवण्याची आशा नाही, ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी मला प्राप्त व्हावं ही इच्छा नाही. कारण इच्छेच्या संबंधाने मागे भगवंताने म्हणलं आहे की एक इच्छा अंतकरणामध्ये निर्माण झाली, त्या इच्छेसाठी मनुष्य काय करतो? प्रयत्न करतो. आणि प्रयत्न करत असताना ती जर इच्छा अपूर्ण राहिली तर मग त्यातून क्रोध उत्पन्न होतो. कामात क्रोध विजयत क्रोधात भवती सम्मोह सम्मोहा स्मृती विभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. असा क्रम आहे. किंवा एक अंतकरणामध्ये निर्माण झालेली इच्छा, एक अंतकरणामध्ये निर्माण झालेला काम, तोच काय करतो? तर माणसाच्या ठिकाणी एक 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 विकार वाढवत जातो. तसं या ठिकाणी कोण या स्थितीचे अनुभव करू शकतो? तर माऊली सांगतात जो निष्काम आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये सकामता नाही, ज्यांच्या अंतकरणामध्ये कशाच्या विषयी आसक्ती नाही आणि काही मिळावं याच्याविषयी आसक्ती नाही. त्याला काही मिळालं त्याच्या प्रारब्धानं तर त्याच्यापासून खूप हर्षित होत नाही, खूप आनंद साजरा करत नाही. आणि त्याच्यापासून काही हिरावून जरी घेतल्या गेलं किंवा त्याच्यापासून काही दूर झालं तरीही तो दुःखी होत नाही. पूजनीय स्वामीजी एक उदाहरण सांगायचे. म्हणे एक राजा त्या रस्त्याने चालला होता. एक साधू बिचारा बैरागी आपल्या मस्तीमध्ये एका फुटपाथवर झोपलेला होता. अंगावर थोडाही कपडा नाही, कडाक्याची थंडी. आणि अशा स्थितीमध्ये त्या राजाला दया आली. आणि राजाला दया आल्यानंतर राजाने काय केलं की एक चांगली गरमीची चादर त्या फकीराच्या अंगावर टाकली आणि राजा पुढे निघून गेला. त्यावेळेस राजाने त्यांच्या अंगावर चादर टाकली. त्यावेळेस त्या साधूनं त्याला धन्यवाद दिला की तू चादर टाकली. राजा निघून गेला. नंतर मागून एक चोर आला आणि ती चादर घेऊन गेला. त्या साधूने त्या चोराला सुद्धा धन्यवाद दिले, राजालाही धन्यवाद दिले आणि चोरालाही धन्यवाद दिले. ही सगळी गोष्ट एक मनुष्य पाहत होता. मग तो मनुष्य त्या बैराग्याकडे गेला, त्या फकीराकडे गेला आणि फकीराकडे गेल्यानंतर त्या फकीराला विचारू लागला, म्हणे राजाने तुमच्या अंगावर एवढी भारी शाल टाकली, गरमीची शाल टाकली, त्यावेळेस तुम्हीही त्याला धन्यवाद दिला, सेवा केल्याबद्दल आशीर्वाद दिला. आणि त्यानंतर लगेच काही वेळाने एक चोर आला, चोराने ती चादर घेऊन गेला, त्यालाही धन्यवाद दिला. त्यावेळेस तो फकीर म्हणाला, अरे राजाने राजाचे कर्तव्य केलं, राजाने राजाचं कर्तव्य करून माझ्या अंगावर जी शाल टाकली त्याचं ते कर्तव्य होतं की आपल्या राज्यामध्ये कोणताही व्यक्ती जो आहे तो थंडीत काकडून मरू नाही, म्हणून त्याने त्याचं कर्तव्य केलं. परंतु राजाने ही जी काही माझ्या अंगावर उपाधी टाकली होती ती उपाधी हटवण्याचं काम त्या चोराने केलं, म्हणून त्यालाही धन्यवाद. बघा, अहो राजाने त्यांच्या अंगावर चादर टाकली म्हणून त्यालाही धन्यवाद, कारण त्यानं त्याचं कर्तव्य पालन केलं. आणि त्या चोराने माझ्यावर जी काही पडलेली उपाधी आहे ती उपाधी हटवली, म्हणून त्यालाही धन्यवाद. म्हणजे अशा पद्धतीने महापुरुषाचं लक्षण असतं. काय आलं काय आणि काय गेलं काय याच्याविषयी त्याला सुखदुःख होत नाही. काही मिळालं काय आणि काही नाही मिळालं तरी याच्याविषयी तो उदासीन होत नाही. काही मिळालं म्हणून हर्षित होत नाही आणि काही गेलं म्हणून तो उदासीन होत नाही. अशा पद्धतीने जो निष्काम पुरुष आहे तो निष्काम पुरुष या परब्रह्माशी काय होतो, अनायासेन त्या परब्रह्माला तो प्राप्त होतो. पुन्हा माऊली सांगतात, जे चिद्रूपी मिळता
देहांतीची व्याकुळता आड ठाकू न सके चित्ता प्राज्ञा जया. चिद्रूपता प्राप्त होत असताना देहांताच्या वेळी होणारी व्याकुळता स्थितप्रज्ञाच्या चित्ताच्या आड येऊ शकत नाही. अरे या ठिकाणी माऊली सांगतात, चिद्रूपता प्राप्त होत असताना देहांताच्या वेळी होणारी व्याकुळता स्थितप्रज्ञाच्या चित्तात आड येऊ शकत नाही. कारण देह सोडायच्या वेळेस त्या ठिकाणी जी व्याकुळता निर्माण होतो, जो त्रास होतो, तो त्रास सुद्धा या स्थितप्रज्ञ पुरुषाला काय करू शकत नाही, व्यथित करू शकत नाही, त्याला आड येऊ शकत नाही, त्याच्या त्या स्थितीमध्ये आड बांधा निर्माण करू शकत नाही, त्याला बंधन प्राप्त करू शकत नाही. वास्तविक पाहिलं तर शरीर सोडताना एवढ्या वेदना होतात, एवढा त्रास होतो, त्यावेळेस माणसाचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते संपूर्णपणे शरीराकडे असतं. शरीराला त्रास होत असतो, शरीर त्रास भोगत असतं आणि शरीर त्रास भोगत असल्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण शरीराकडे असतं, शरीराकडे त्याचं लक्ष असतं. पण अशाही वेळेस जो काही महात्मा आहे, स्थितप्रज्ञ आहे, जो या अवस्थेला प्राप्त झालेला आहे, जो परब्रह्म अवस्थेला प्राप्त झालेला आहे, असा जो महापुरुष, असा जो सत्पुरुष, याच्यावर कुठल्याही प्रकारे काय होऊ शकत नाही, तर त्याला ती बाधा करू शकत नाही किंवा ते आड येऊ शकत नाही. मी तुम्हाला माझं उदाहरण सांगितलंच होतं, जसं डोंगरे महाराजांचं शरीर कापलं तरीही त्यांच्यावर काही फरक पडला नाही. म्हणजे महापुरुषाच्या चित्तामध्ये शरीर आलं काय आणि शरीर गेलं काय याच्याविषयी काही फरक पडत नाही. अरे पूजनीय स्वामीजी उदाहरण सांगायचे की आम्ही एकदा फिरत होतो आणि फिरत असताना एका ठिकाणी एक महात्म्याने सांगितलं की बाबा या जंगलामध्ये हिंस्त्र पशु राहतात, सगळे बाहेर शौचाला जाताना काठ्या घेऊन जा. आणि सगळे आपापल्या पद्धतीने काठ्या घेऊन गेले शौचाला. पण महात्माजी बसले एका ठिकाणी कोपाटीत शौचाला, तेवढ्यामध्ये एक हिंस्त्र जनावर आला आणि ती त्यांच्या शरीराचं लसके तोडू लागले, हात तोडू लागला. त्यावेळेस महात्माजी त्याला काहीच म्हणू लागले नाही, काहीच बोलू लागले नाही. त्यावेळेस इकडे स्वामीजी आधी जे काही होते ते उठले आणि धावले आणि त्याच्यावर काडी घेऊन त्या हिंस्त्र पशुच्या मागे लागले, त्याला हाकलून दिलं. परंतु त्यानंतर त्या महात्म्याला विचारलं, म्हणे महाराज तुम्ही ते तुमच्या शरीराचे लसके तोडत होते, तुम्ही त्याला का हाकललं नाही? अरे म्हणे बाबा, हे शरीर तरी माझं कुठं आहे? हे शरीर ज्याचं आहे तिथे तो नेणार आहे, तिथं तो खाणार आहे. माझं आहे कुठं ते? मी तर शरीर नाही. म्हणजे या अवस्थेला प्राप्त झालेले, ब्राह्मी स्थितीला प्राप्त झालेले, या परब्रह्म अवस्थेला प्राप्त झालेले जे पुरुष आहे, असे सत्पुरुष यांच्या ठिकाणी अशा पद्धतीने देहांताच्या वेळी सुद्धा व्याकुळता निर्माण होत नाही, ती त्याला बंधन प्राप्त करू शकत नाही. पुन्हा माऊली सांगतात, तेची हे स्थिती सोमुखे श्रीपती सांगत अर्जुनाप्रती संजय म्हणे. तेची ही स्थिती, तीच ही स्थिती श्रीकृष्णाने सोमुखाने अर्जुनाला सांगितले असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. तीच परब्रह्म स्वरूपाशी एकरूप होण्याची स्थिती श्रीकृष्णाने सोमुखाने अर्जुनाला सांगितली असे संजय धृतराष्ट्र म्हणाला. आता या ठिकाणी वरच्या ओळीमध्ये चिंतन झालं आहे. आता या ठिकाणी ही जी काही या जो काही द्वितीय अध्याय याचा उपसंहाराच्या ह्या ओव्या आहे आणि याच्यामध्ये माऊली जे आहे, माऊली सांगतात की बाबा हे जी काही स्थिती आहे की भगवंताने अर्जुनाला काय सांगितलं, हे सगळं आता संजय जो आहे तो संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की देवाने काय सांगितलं आहे. कोणाला? तर देवाने या अर्जुनाला काय सांगितलं आहे, तर सांगतात की देवाने अर्जुनाला जी ब्राह्मी स्थिती आहे, ब्रह्मस्वरूपाविषयी एकरूप होण्याची स्थिती आहे, ती सोमुखाने आपल्याला कोणाला सांगितली आहे, तर अर्जुनाला सांगितली आहे. अर्जुनाला ही स्थिती सांगितली आहे. वास्तविक पाहिलं तर जे गीता भगवंत अर्जुनाला सांगत होते, तीच गीता इकडे संजय हा धृतराष्ट्रास सांगत आहे. काय? तीच गीता संजय धृतराष्ट्रास सांगत आहे. परंतु तो जो काही धृतराष्ट्र आहे तो मात्र या ठिकाणी याचा अधिकारी नाही. या ठिकाणी तो अधिकारी नाही आणि अधिकारी नसल्यामुळे हे संजयाने त्या धृतराष्ट्राला सांगितलेली गीता जी आहे त्या गीतेचा परिणाम त्याच्या अंतःकरणावर झालेला
दिसून येत नाही. पुढे माऊली सांगतात की ऐसे कृष्ण वाक्य ऐकले ते अर्जुन मनी म्हणतले, आता अमुचिया काज कीर आले उपपत्ती इया. की अशा प्रकारचा श्रीकृष्णाचा उपदेश ऐकून अर्जुन मनात म्हणाला, आता या ज्ञानामुळे आमचे युद्ध न करण्याविषयी मत आधारच मिळाला आहे. काय अरे, देवाने हे ज्ञान कशासाठी सांगितलं? की त्यांनी युद्ध केलं पाहिजे, स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. द्वितीय अध्यायामध्ये हे सांगितलं आहे स्वधर्माचं पालन किती श्रेष्ठ आहे. आणि शेवटी स्थितप्रज्ञ पुरुषाचे लक्षण सांगितले, स्थितप्रज्ञ पुरुष काय आहे हे सांगितले आहे. परंतु याचा परिणाम उलटा या ठिकाणी झालेला दिसून येतो. कारण अर्जुन जो आहे, अर्जुन म्हणाला की अशा उपदेशाने उलट आता आमचं युद्ध न करण्याविषयी मतास आधार मिळाला आहे. त्याला असं वाटलं की आता आणखीन या आपल्या मतास काय झाला, आधार मिळाला आहे. काय, कशाविषयी? युद्ध न करण्याविषयी. कारण भगवंताने जे स्थितप्रज्ञ पुरुषाचं लक्षण सांगितलं, ज्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यापासून त्याला असं वाटलं बरंच झालं देवाने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता देवाला आपण म्हणू की देवा आता मी युद्ध करणार नाही, ह्या तू सगळ्या गोष्टी सांगितल्या, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे. स्थितप्रज्ञ पुरुषाचे लक्षण काय आहे आणि अशी अवस्था आपल्या आयुष्यामध्ये आपण सुद्धा प्राप्त करून घ्यावी. अशा पद्धतीने अर्जुनाला वाटत असेल म्हणून सांगतात की अशा पद्धतीने अर्जुनाला आधारच मिळाला. पुढे सांगतात की जे कर्म जात आघवेत निराकरिले देवे तरी पारुशिले मी अजून जावे म्हणून या. पुन्हा सांगतात कारण देवाने सर्व कर्माचा निषेध केला आहे, तर मग युद्धाचं कर्म मी का करावं हे सहजच थांबले आहे. अरे, ज्ञान सांगितलं आहे परंतु ज्ञान अर्जुनाला कळालं नाही. काय, देवाने अर्जुनाला सांगितलं आहे की बाबा अर्जुना की स्वकर्म काय काय केलं पाहिजे, परंतु या ठिकाणी काय केलं या अर्जुनाने? शब्दाचा विपर्यास केला. बरेच लोक शब्दाचा विपर्यास करतात आणि शब्दाचा विपर्यास केला आणि विपर्यास करून की या ठिकाणी अर्जुनाने असं म्हटलं आहे की कर्माचाच देवाने निषेध केला आहे, तर मग आता युद्ध करायची गरज काय? मी कर्म का करावं? अरे, कर्मच करायचं नाही, निष्काम व्हायचं. काय करायचं आहे? निष्काम व्हायचं. बरेच लोक म्हणतात मला माझ्या जीवनामध्ये काय करायचं आहे? निष्काम राहायचं आहे, मला काहीच करायचं नाही. अरे, काहीच न करणे हे निष्काम राहणे नाही. काही लोक मला काहीच करायचं नाही, आयुष्यात काय मिळवायचं आहे, मला काहीच करायचं नाही, मला ना पैसा मिळवायचा, मला धन न मिळवायचं, ना काहीच मिळवायचं, मग काय करायचं आहे? काहीच करायचं नाही, मी नुसतं पडून राहणार आहे. अरे, हे आळशीपणाचं लक्षण आहे, निष्कामतेचं लक्षण नाही. काही न करणे हे काय आहे? आळशीपणाचं लक्षण आहे. अरे, स्वामी विवेकानंद म्हणतो एखाद्या कर्तृत्वहीन पुरुषापेक्षा एखादा दगड बरा, की जो ज्याच्या जीवनामध्ये काहीच कर्तृत्व नाही, जो जीवनामध्ये काहीच कर्म करत नाही, त्याच्यापेक्षा एखादा दगड धोंडा बरा किंवा एखादा चोर बरा, तो तरी चोरी करून तो पोट भरतो. तर सांगायचं तात्पर्य हेच की निष्कामता म्हणजे काही कर्म न करणे हा भाग नाही. निष्कामता म्हणजे कर्म करून सुद्धा त्याच्यामध्ये काय फलासक्त न होणे. परंतु अर्जुनाचा भाव मात्र वेगळा झाला आहे. निष्कामता या भावाने अर्जुनाने काय ग्रहण केलं आहे की बाबा बरंच झालं की कर्म करायचंच नाही, देवाने कर्म न करण्याविषयी सांगितलं आहे. अशा पद्धतीने अर्जुनाच्या मनामध्ये भाव निर्माण झाला आहे. पुन्हा माऊली सांगतात ऐसे श्री अच्युताची या बोला चित्ती धनुर्धार उवायला आता प्रश्न करील भला अशंकुनी. अरे, अशा पद्धतीने श्रीकृष्णाच्या अशा उपदेशामुळे अर्जुनाचं चित्त प्रसन्न झालं आणि त्याची शंका उत्तम प्रश्नाच्या द्वारे प्रगट करील. अरे, श्रीकृष्णाच्या अशा अर्जुनाचं चित्त प्रसन्न झालं की श्रीकृष्णानं अशा पद्धतीने उपदेश केला. आता अर्जुनाच्या मनामध्ये जी शंका आहे ती शंका पुन्हा ती प्रगट करणार आहे, प्रश्न विचारून प्रगट करणार आहे. अरे, एखादा शिष्य असेल तर त्या शिष्याने आपल्या अंतकरणामध्ये जी काही शंका असेल, जे काही असेल ते आपल्या सद्गुरूला विचारायचं असतं, सद्गुरूसमोर मांडायचं असतं. कारण साधक म्हणजे प्रश्नाची खाण आहे, शिष्य म्हणजे प्रश्नाची खाण आहे. शिष्याचं कर्तव्यच आहे आपल्या सद्गुरूला प्रश्न विचारणं, प्रश्नाचं उत्तर सद्गुरूकडून घेणं. म्हणून या ठिकाणी शिष्य कोण आहे तर अर्जुन आहे आणि सद्गुरू कोण आहे, गुरु कोण आहे तर भगवंत आहे. आणि आता तो जो अर्जुन आहे तो आपल्या गुरुला म्हणजे भगवंताला प्रश्न विचारणार आहे आणि तो प्रश्न
जी काही शंका निर्माण करणार आहे किंवा ज्या काही त्यांच्या मनामध्ये शंका आहे ते तर पुढं आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो प्रसंग असे नागरू जो सकळ धर्मासी आगरू की विवेकामृत सागरू प्रांतहीनो. अशा पद्धतीने तो प्रसंग अतिशय सुंदर असा आहे, जणू काही तो सर्व धर्माचा आगरच असून विवेक अमृताचा काय आहे, विवेक अमृताचा अमर्याद सागरच आहे. अशा पद्धतीने तो प्रसंग अतिशय सुंदर आहे म्हणतात की जो आता पुढे भगवंत सांगणार आहे आणि सर्व धर्माचे आगर असून विवेक अमृताचा अमर्याद सागर आहे. जो आपण सर्वज्ञ नातू निरोपिता होईल श्री अनंतो ते ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्ती दासू. आणि त्या सुसंवादाचं निरूपण सर्वज्ञाच्या सर्वश्रेष्ठ राजा श्री अनंत श्रीकृष्ण स्वतः करतील आणि ती ज्ञानकथा मी निवृत्तीदास ज्ञानदेव सांगेन. अरे जो प्रसंग आता भगवंत अर्जुनाला सांगणार आहे तो प्रसंग जो विवेक अमृताचा सागर आहे. काय आहे, विवेक अमृताचा सागर आहे असा प्रसंग जो अर्जुनाला भगवंत सांगणार आहे तोच मी सुद्धा निवृत्तीदास ज्ञानदेव सांगणार आहे. म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी स्वतःला गुरुचा दास म्हणजे निवृत्तीनाथांचे दास म्हणून घेतात. अरे शिष्याला थोडंफार यायला लागलं तर लगेच शिष्य म्हणतो की नाही मी, त्याच्या ठिकाणी अहंकार येतो आणि तो गुरुद्रोही पण होतो. परंतु या ठिकाणी माऊलीची नम्रता किती आहे, एवढं मोठं जे काही ज्ञानेश्वरीसारखं चिंतन अमृत अनुभवासारखं चिंतन त्यांनी उभं केलं. परंतु हे सगळं करत असताना हे माझं काहीच नाही तर सगळं माझ्या सद्गुरूचं आहे, माझं काहीच नाही ते सगळं माझ्या सद्गुरूच्या इच्छेनं मी बोलत आहे किंवा त्यांनी बोलवलं म्हणून मी बोलत आहे, अशा पद्धतीचा भाव अंतकरणामध्ये आहे. आणि अशा पद्धतीने हा जो काही द्वितीय अध्याय आहे, द्वितीय अध्यायाचा समारोप आपला या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही सर्व बऱ्याच दिवसापासून जवळपास आता मला असं वाटते 87-88 दिवस होत आले आहे. 87 का 88वा दिवस आहे आज. तर गेल्या एवढ्या दिवसापासून तुम्ही ज्ञानेश्वरी चिंतन ऐकत आहात. काही लोकांपर्यंत ते पोचलं आहे, काही लोकांच्या माध्यमातून पोचणार आहे. तरी हे जे काही ज्ञानेश्वरी चिंतन आहे आपण आता रोज रात्री 8 वाजता हे या ठिकाणी यूट्यूबवर रोज टाकणार आहे. तर आपला असा प्रयास राहील की रोज 8 वाजता, जेणेकरून तुमचे सर्व काम धंदे आटपलेले असतील, तुम्ही सगळं घरातले जेवण वगैरे झालेले असतील, अशा हिशोबाने आपण 8 वाजता रोज हे यूट्यूबवर टाकणार आहे. तरी या ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये तुम्ही सगळे सहभागी आहे. कमेंटच्या माध्यमातून, लाईकच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या सोबत अशा पद्धतीने बोलण्याचा योग येतो. आमच्या सद्गुरुदेवाच्या कृपेने, पूजनीय स्वामीजीच्या आशीर्वादाने, माऊलीच्या आशीर्वादाने, सकल संतांच्या आशीर्वादाने, भगवंताच्या कृपेने हे ज्ञानेश्वरी चिंतन चालू आहे. उद्या आपण ज्ञानेश्वरीतील तृतीय अध्यायाला प्रारंभ करणार आहोत. तरी आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ज्ञानेश्वरी चिंतन कसं जाईल याचा तुम्ही विचार करावा आणि सगळ्यांना लाईक आणि कमेंट शेअर करायला सांगावं. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.